जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सर, हे साध्वी प्रकरणाबद्दल जे पत्र जाहीर झालेलं आहे त्या संदर्भात आपली काय भूमिका असते? साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हणजे आमचे जांबाज आणि जिगरबाज जे पोलीस अधिकारी जे शहीद झाले हेमंत करकरे साहेब यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य त्यांनी केलं त्याचा एक शिवसैनिक म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो। शहीद हेमंत करकरे साहेब आपल्या कर्तव्यावर शहीद झाले। त्यांना माहिती होतं अतिरेक्यांकडे शस्त्रसज्ज असल्याने तरी देखील त्यांना पकडण्यासाठी ते गेले आणि अंधाधुंद गोळीबार झाला, शरीराची चाळण झाली। अशा वेळेससुद्धा आमचे तुकाराम कोंबळे जे हवालदार होते त्यांनी त्याला घट्ट पकडलं आणि अजून आपले निरपराध नागरिक मारले जाऊ नये देशावरचा हल्ला त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतला। अशा वीर जवानांना ज्यांना भारतीय सरकारने ते चक्र देऊन सन्मान केला, त्यांचा अशोकवीर चक्र देऊन, त्यांना या साध्वीने जिच्यावर मध्य प्रदेशच्या सरकारने या साध्वीला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी केलेलं होतं आणि त्यावेळेस भाजप सरकार होतं आणि या भंपक साध्वीने आमच्या हेमंत करकरे साहेबांवर आरोप करावेत हे अत्यंत अश्लाघ्य आहे, अत्यंत निषेधार्ह आहे। आणि त्या साध्वीची जागा आम्ही शिवसैनिक जे आम्ही खरे देशप्रेमी राष्ट्रप्रेमी म्हणून घेतो स्वतःला, त्यांनी दाखवण्याची अत्यंत गरज आहे। अशा साध्वीला या भाजप सरकारने भोपाळमध्ये उमेदवारी दिली आहे, याचा आम्ही पुनश्च जाहीर निषेध करतो। अहो यांचं काय, जर या काँग्रेस सरकारने अजमल कसाबला अफजल गुरुला फाशी दिलं नसतं तर त्यांनासुद्धा उमेदवारी द्यायला यांनी कमी केलं नसतं। असं हे भंपक सरकार हे केलं पाहिजे। आणि मी या तुमच्या माध्यमातून सर्व पोलीस दलाच्या कुटुंबियांना, जे पोलीस दिवस रात्र आपली सेवा करतात, दिवस रात्र सेवेवर असतात, त्यांना सहन नाही, कुठल्याही मरणधरणात ते जाऊ शकत नाही, आपले 24 तास सेवा करतात। त्या बदल्यामध्ये आपण त्यांना काय देतोय? आपण त्यांना शिवाशाप देतोय। तर त्या पोलिसांच्या, त्यांच्या कुटुंबाच्या बाजूने आपण सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे। त्या साध्वीचा निषेध करण्यासाठी सर्व पोलिसांनी, त्यांच्या कुटुंबियांनी यांच्या भाजपच्या विरुद्ध म्हणजे या ठिकाणी लोकसभेमध्ये डॉक्टर भामरेंच्या विरुद्ध मतदान करावे आणि यांना सनसनीत चपराक द्यावी अशी मी विनंती करतो। डॉक्टर भामरे यांनी आता जाती धर्माचं राजकारण सुरू केलेलं आहे। त्यांना कळून चुकलेलं आहे की आम्ही त्यांचे सगळे मुद्दे फाडून घालले। रेल्वे जिचा कुठेही संबंध नाही, त्यांनी एक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर 4 पुलांची निविदा काढली, कशाचा पत्ता नाही, जागेचा भूलसंबंध नाही, रेल्वे मंजुरी नाही, बजेट तरतूद नाही, हे आम्ही फाडून काढलं। त्याच्यानंतर त्यांनी सुलवाडे जामफळचा विषय काढला, फक्त कागदावर रेंगाळत आहेत प्रकल्प आणि केलं अशा आविर्भावात त्यांचं चाललं आहे सगळं। 25,000 कोटी रस्त्यांना आणून देऊ कुठे आहेत? आणि हे सगळं फोल ठरल्यामुळे आता त्यांनी खालची पातळी नेहमीची जाती धर्मावर आली। आता जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने मतं मागण्याचा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे। त्यांना आम्ही उल्लेख केलेला आहे याच्यापूर्वी की हे डॉक्टर भामरे स्वतः नास्तिक आहेत। तुम्हाला सांगतो, आमच्याबरोबर त्यांनी 10 वर्ष काढलेले आहेत। अहो ते आपली संकष्टी चतुर्थी असू दे, श्रावण महिना असू दे, ते मटण खातात, इतरांनाही खाऊ घालतात, ते देवधर्मच मानत नाही। आणि अशा लोकांना हिंदूच्या नावाने मते मागण्याचा अधिकार नाही। त्यांना हिंदू लोक असतील, अजून कोणी असतील, मुळीच भीक घालणार नाही। आम्ही तुम्ही विकासाचं राजकारण करताय, विकासाच्या मुद्द्यावर बोलायला सांगताय, तुम्ही विकास केलेला नाही, तुम्ही जनतेला फसवलं आहे। आम्ही त्यांच्या विरोधात तुम्हाला मतदान करू सगळ्यांनी, हे लक्षात ठेवा। डॉक्टर भामरे आता यांनी एवढ्या खालची पातळी गाठली, ही जे गवाव करत होते, आम्ही 25,000 कोटी आणले आणि आम्ही रेल्वे आणली आणि आम्ही सुलवाडे जामफळ योजनेसाठी पैसे आणले, आता ते हे एक मिनिट, EVM संदर्भात आपलं काय मत? EVM संदर्भामध्ये आता ही जी लोकशाहीची निवडणूक चालू आहे, अनेक राज्यांनी, सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, यांनी हे मशीनं बोगस आहे, ही मशीनं हॅक झाली असा आरोप केला। आजची बातमी, साताऱ्यामध्ये बंद मशीनमध्ये मतदान होतं साताऱ्यामध्ये। या डॉक्टर भामरेंचं जर लोकशाही पद्धतीने मतदान घेतलं
ते लाखांच्या फरकाने पराभूत होणारे आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतो, या सर्वांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये धुळ्याच्या मशीने यांचं मशीनं फिट झाले, याची मशीने हॅक करून ठेवलेले. मी तुम्हाला आजच निकाल सांगतो, डॉक्टर भामरेंना हे 1.5 लाखांनी जिंकलेला दाखवतील. म्हणजे जे मतं मालेगावमध्ये डॉक्टर भामरेंना मागच्या वेळेस 5,000 मतं होते, अमरीश पटेल यांना 1.25 लाख मतं होती. ती 1.25 लाख मतं त्यांच्या कुणाल पाटलांच्या पाड्यात जाणार आहेत. परंतु ही मतं त्या वंचित आघाडीचा जो उमेदवार आहे ते त्याच्या पाड्यामध्ये वळते करतील. 60-70 हजार. तो वंचित आघाडीचा जो उमेदवार आहे तो एक नगरसेवक आहे, त्याचे 5-10 हजाराची सुद्धा त्याची अवकात नाही, तो उभा आहे. पण त्याला हे 70-80-90 हजार मतं घालतील. कुसुंब्यामध्ये कुणाल पाटलांचा लीड घालतील, त्या शिंदखेड्यामध्ये डॉक्टर भामरेला लीड दाखवतील, धुळ्यामध्ये डॉक्टर भामरे ह्या 25,000 मागे तरी देखील ते नकली नगरसेवक निवडून आणले, त्याच्यावर शिक्कामोर्तब करायचं आहे म्हणून या ठिकाणी चुकील मशीन हॅक करून लीड दाखवतील. आणि अशा प्रकारे यांचं चाललेलं आहे. माझी जिल्हाधिकाऱ्यांना या तुमच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की धुळे लोकसभा मतदारसंघामधील जेवढे टावर्स आहेत, ज्या कंपनीचे टावर्स आहेत, ते सर्व टावर मतदानाच्या दिवशी बंद ठेवावे. ते सर्व जे इंटरनेट कनेक्शन आहे त्या दिवसाचं ते बंद ठेवावं. आणि या शहरामध्ये ज्या काही बाहेरून जे येणारे वाहनं आहेत, जे व्हॅन आहेत, मतदान केंद्राच्या समोर 200 मीटरवर 300 मीटरवर अनेक वाहनं उभे असतात. त्या वाहनामध्ये ते हॅकर लोक असतात, त्यांचं सामान असतं, लॅपटॉप असतं, त्याच्यावर सुद्धा आपण अंकुश मिळाला पाहिजे. त्या लोकांना शोधून हुडकून काढलं पाहिजे. माझी विनंती हीच राहील की पुण्याचं सांगतो की हे टावर बंद करावे 24 तास मतदानाच्या दिवशी, त्यांचं नेट कनेक्शन बंद करावं आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मार्गाने व्हावी. अन्यथा जनतेचा उद्रेक होईल आणि त्याची सर्व जबाबदारी या प्रशासनाची राहील, याची नोंद घेईल.